नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि आता पाहूयात स्पीड न्यूज. समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर वडिलांचं नाव दाऊद असल्याचा उल्लेख असल्याचा नवा आरोप नवाब मलिकांनी केलाय. शाळेच्या दाखल्यावर धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख देखील मलिकांनी केलाय. कोर्टाकडे समीर वानखेडेंबाबतचे सर्व पुरावे देणार असल्याचं मलिक म्हणाले. तसंच जात पडताळणी समितीकडे पुरावे देणार असल्याचं मलिकांनी नुकतंच सांगितलं. चौकशीनंतर समीर वानखेडेंची नोकरी जाणार असल्याचा पुनरुच्चार नवाब मलिकांनी केलाय. जातीचं बोगस प्रमाणपत्र तयार करून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. जात प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड केल्याचा आरोपही मलिकांनी केला. समीर वानखेडे यांचं जन्मतारीख प्रमाणपत्र समोर आले आणि त्यांची जन्मतारीख 14 डिसेंबर 1979 आहे. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे. सब रजिस्ट्रार यांनी त्यांचा जन्मदाखला तपासला असून त्यावरती सही आणि शिक्का आहे. मात्र समीर वानखेडेंवर होणारे आरोप काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. एनसीबीच्या जुन्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी झैद राणानं समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले. वैयक्तिक कारणातून वानखेडेंनी खोटी केस बनवल्याचा आरोप झैद राणानं केला. तसंच झैद राणानं वानखेडेंविरोधात एनडीपीएस कोर्टामध्ये अर्ज केलाय. शनिवारी या अर्जावर एनसीबी उत्तर फाईल करणार आहे. बुलढाण्यात निलंबनाच्या भीतीपोटी विषप्राशन करून आत्महत्या केलेले एसटी कामगार विशाल अंबलकरांचा मृत्यू झाला. त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र 24 तासांची त्यांची झुंज अपयशी ठरली. विशाल अंबलकर खामगाव आगारातील सहाय्यक तांत्रिक पदावरती कार्यरत होते. विशाल अंबलकर यांच्या मृत्यूनंतर सरकार आणखी किती बळी जाण्याची वाट बघतंय असा संतप्त सवाल कर्मचारी विचारतायत. देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र गेलं. या पत्रातून त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आणि फडणवीसांच्या पत्रावर सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 15वा दिवस आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तर दुसरीकडे एसटी महामंडळानं संपाविरोधात मोठं पाऊल उचललंय. 2296 रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून कामावर हजर व्हा नाहीतर सेवा समाप्त करण्यात येईल असं प्रशासनानं कळवलंय. देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल असा इशारा शरद पवारांनी दिलाय. शरद पवार 4 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी भाजपला इशारा दिला. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, संजय राऊत, हसन मुश्रीफ, अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर आकसापोटी कारवाई केली जात असल्याबद्दल त्यांनी जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की मी नागपूरला आलोय आणि अनिल देशमुख माझ्यासोबत नाहीत असं भावनिक वक्तव्य शरद पवारांनी केलं. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षमपणे हाताळल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्रिपुराची घटना घडली, ती घटना घडली की नाही हा प्रश्नचिन्ह किंवा हे प्रश्नचिन्ह असताना राज्यातील काही शहरातील हिंसाचार पोलिसांनी नियंत्रणात आणला असं वक्तव्य करत शरद पवारांनी पोलिसांचं कौतुक केलं. जातीय धार्मिक हिंसाचारात व्यापाऱ्यांच्या दुकानांचं नुकसान होतं तर त्यांना कशी मदत आणि नुकसान भरपाई दिली जाईल यावरती नवीन धोरण तयार करण्याची गरज आहे. राज्य सरकारनं यावरती विचार करावा असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. मुंबईच्या भायखळ्यात राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली. यावरून स्थायी समितीच्या बैठकीत विरोध होण्याची शक्यता आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी मे हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. नव्या कंत्राटदारासाठी 3 वेळा टेंडर काढून सुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे पालिकेनं जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे. मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिका आता सॅटेलाइट इमेजची मदत घेणार आहे. 11 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या जीएसआय प्रणालीचा वापर करून ही कारवाई केली जाणार आहे. 1990 ते 2020 पर्यंतच्या सॅटेलाइट इमेज मिळवून ही कारवाई केली जाईल. स्थायी समिती सदस्य असलेल्या भालचंद्र शिरसाट यांच्या विरोधात कोर्टात लढलेल्या लढाईत महापालिकेला 1 कोटींचा भुर्दंड बसलाय. शिरसाट यांची स्थायी समितीतून गच्छंती करण्यासाठी पालिकेनं कोर्टात लढाई लढली होती. या लढाईत महापालिकेला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अपयश आलं. न्यायालयानं शिरसाट यांचं सदस्यत्व कायम ठेवलं आणि या लढाईत
या राजकीय लढाईत बृहन्मुंबई महानगरपालिकेला तब्बल 1,04,00,000 रुपयांचा खर्च आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारातून प्राप्त केली आहे. कृषी मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सोयाबीनच्या घसरणीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा घणाघात केलाय. ते वसईमध्ये बोलत होते. ते वसई विरारच्या दौऱ्यावरती होते. यावेळी त्यांनी विकास केल्याचा दावा केला. केंद्र सरकारनं भारतामध्ये बंदी असलेल्या जेम्स सोयाबीन पेंडची 12 लाख टन आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर घसरले असं दादा भुसे म्हणाले. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी स्पीड न्यूज. संसदेची हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे ते 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विरोधक विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनीती आखतायत. पाकिस्तानच्या कैदेत असलेले नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय. कुलभूषण यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्याचा अधिकार त्यांना मिळालाय. पाकिस्तानी संसदेत तसं विधेयक मंजूर करण्यात आलंय आणि भारतानं पाकिस्तानवर कुलभूषण यांच्यासाठी सातत्यानं दबाव आणला होता आणि त्यानंतर पाकिस्ताननं नमतं घेत संसदेत विधेयक मंजूर केलं. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मूच्या जनतेला काश्मीरशी मजबूत संबंध ठेवण्याचं आवाहन केलंय. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या युक्त्यांमुळे जम्मूची लोक काश्मीरपासून दूर जात आहेत असा आरोप मुफ्ती यांनी केलाय. ऑगस्ट 2019च्या पूर्वीप्रमाणे जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने त्यांचा संघर्ष सुरूच राहील असं मुफ्ती म्हणाल्या. आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गाझीपूरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर हल्ला केला. योगी सरकारच्या काळात कुणालाही नोकरी मिळाली नाही. यंदा सत्ता परिवर्तन होणार असल्याचा आशावाद अखिलेश यादव यांनी व्यक्त केलाय. भारतातील पहिल्या टाळेबंदीच्या दरम्यान हवेच्या गुणवत्तेत अपेक्षेनुसार सुधारणा झाली नाही. तसंच इतर प्रदूषण कमी झालं तरी ओझोनची पातळी वाढली आहे असं एका अभ्यासातून समोर आलंय. पहिल्या T20 सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 5 गडी राखून विजय मिळवला. जयपूर इथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं दिलेल्या 165 धावांचं लक्ष्य भारतानं 19.4 षटकांमध्येच गाठलं. 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आणि अर्धशतक झळकावणाऱ्या सूर्यकुमारला सामनावीराचा किताब मिळाला. सपना चौधरी विरोधात लखनौ कोर्टानं अटक वॉरंट जारी केलंय. सपना चौधरीने एक शो करण्यासाठी करार केला होता, मात्र तिचं पालन केलं नाही. शिवाय प्रेक्षकांचे पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे तिच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.